नांगरंडीचा पहिला दिवस का म्हणतो, कारण की ज्यावेळी तुम्ही पहिल्या दिवसापासून काम चालू करता त्यावेळी मर चालू होत नाही. मर होण्याचे दोन कारण आहेत. एक म्हणजे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट जास्त खाली झाली आणि दुसरं पाणी जास्त झालं. मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो ड्रिपर लांब करा, ड्रिपर लांब करा. आता ह्या जर प्लॉटमध्ये बघितलं कुठे ड्रिपर तुम्हाला बुंद्याजवळ दिसतो का? 2 ते 2.25 फुटावर आता ही मुळी आली. आता ज्यावेळी ड्रिपर तुम्ही आता आपण जनरली नांदेडमध्ये जे आपण ड्रिपर बघतो, आता ही मुळी इकडे अशीच आहे, बरोबर आहे का? चूक आहे. ही चारी बाजूला मुळी गेली आहे. आता ज्यावेळी ती मुळी हिथं असते तर त्या साईडचं ड्रिपर इकडे पाणी कसं देणार आहे मला सांगा बरं, बरोबर आहे? मग डबल ड्रिपर आपल्याला का पाहिजेत, तर ह्यासाठी आपल्याला डबल ड्रिपर पाहिजे. डबल ड्रिपर ज्यावेळी तुमचं असतं त्यावेळी सगळ्यात फायदा आपल्याला काय होतो की ही जी मुळी आहे ती मुळी पाण्याच्या शोधात लांब लांब जाणार आहे. अजून एक आपण काय चूक करतो, समजा जर हे ड्रिपर जर इथं असतं, हे ड्रिपर जर समजा इथे असतं तर काय झालं असतं की हा जो पाण्याचा घेरा आहे तो कमी झाला असता आणि बाहेर जो पाणी येणार आहे ते कमी राहिलं असतं, बरोबर आहे? आता ही मुळी साधारणपणे जर अजून एक महिन्याभरानं बघितली तर अजून एक फुटभर वाढणार आहे, ठीक आहे? मग ज्यावेळी तुमची मुळी जशी जशी बाहेर येईल तसं तसं त्याला पाणी पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुमचे ड्रिपर बुडत आहेत त्यावेळी खतंही तुम्ही जे ड्रिपनं देत आहे ती तिथंच राहणार आहेत. ज्यावेळी तुम्ही इकडे ठेवताय त्यावेळी त्या मुळ्या खताच्या शोधात, पाण्याच्या शोधात बाहेर 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 येणार आहेत, बरोबर आहे? त्यामुळं आपण नेहमी एक ध्यानात ठेवा, केळी लावताना ड्रिपर हे पाहिजेच. पाऊस ह्या वर्षी थंडी बी जास्त झाली. पाऊस झाल्यावर साहेब आलते, मला वाटतं आपली ओळख झाली. बर, किती महिन्यानंतर प्लॉट? अंदाज 2-2.5 महिने तेव्हा झेंडू होता याच्यात. त्यातला झेंडू झाला 1 लाख रुपये, 10,000, 1,10,000. त्याला खर्च झाला 8 का 9,000 रुपये. 7वे आता ही येईलच्या 7 तारखेला 5 महिने पूर्ण होऊन आता वरचे दिवस झाले नाही. आणि साहेब मला वाटतं पहिलं 2 महिने मी एवढी औषधं सोडत होतो सारखी. साहेब म्हणले एवढं काही त्याला पळवायची गरज नाही. मग साहेबांनी जसं शेड्यूल देईल तसं केलं, त्याच्यामुळे खर्च 100% कमी आला. 50% खर्च कमी झाला. बरं, तर मी यांना म्हटलं होतं की कसाही माणूस जर उभा राहिला तर पानावरती पोचू शकत नाही. माझी उंची साधारणपणे 5'11" म्हणजे 6 फूट माझी उंची आहे, अंदाजे 1 इंच कमी. तर माझा हात जर वर केला तरी शेंड्याला हात पुरत नाही. इथं पान शेंडा मोडला ॲक्च्युली हा थोडासा. आणि ह्याची रुंदी जर बघितली तर साधारणपणे मगाशी किती रुंदी मोजली आपण, कुठे गेले, किती रुंदी? 3 फूट 2 इंच. आणि हे साधारणपणे पान मधलं आहे, हे वरचं पान नाहीये, हे मधलं पान आहे. नियोजनबद्ध केळी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय बघा, नियोजनबद्ध केळी करणं गरजेचं आहे. आता जर बुंदा बघितला तर मगाशी आपण बुंदा बघितला तर 42-43. आता तुम्ही मोजला असेल, किती भरला तो? 45 इंचा जर बुंदा भरत असेल म्हणजे 3.5 फुटाच्या प्लसमध्ये बुंदा जाऊन भरलेला आहे, ठीक आहे? तर ह्यासाठी पहिल्यांदा एकदा शेतकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी, आणि खरं त्यांचं एकदा टाळ्या होऊन जावं. सोशल मीडिया थ्रू साहेबांची ओळख झाली, साहेबांना फोन केला. मग साहेब ऑगस्ट महिन्यात आमच्याकडे आले, 25 ऑगस्टला आले. मग 25 ऑगस्टला आल्यावर साहेबांनी पाहिलं तर पूर्ण ट्रेसमध्येच होता. मग साहेबांनी सांगितलं की त्यांनी जे शेड्यूल दिलं, मग पहिल्यांदा हॉरिझॉन 14-48 त्यांनी सोडायला सांगितलं आणि तो हॉरिझॉन सोडला आम्ही. नंतर त्यांची 60-20, 14-48 आणि हॉरिझॉन एवढेच 3 औषधं त्यांचे वापरले. बाकीचे साहेब म्हणायचे तुम्हाला जिथं मिळेल, तुमच्या इथं जे स्वस्त मिळेल तेच घ्या. 2दा फोन केला साहेबांना. आत्ता पण ह्यावेळेस मॅग्नेशियम आणि सोडायला सांगितलं. साहेब म्हणले खूप कॉस्टली पडते, ते सोडू नका. 800वाली बॅग सोडायला सांगितली. मी 4,500ची बॅग घेतली होती. साहेब म्हणले नका घेऊ ती. 800ची बॅग आणून आम्ही ती सोडली. म्हणजे असं नंतर हॉरिझॉनचा रिझल्ट एवढा बसला की ग्रिप घेतली त्या बागेने एकदम आमच्या. नाही तर आमचं पण मन लागत नव्हतं त्याच्यावर, की ते माणसाचं नाही का पिकाकडे बघितल्यावर जरा समाधान वाटतं माणसाला, तसं आमचं पहिल्यांदा नव्हतं. साहेब येऊन गेल्याच्या नंतरनं मग साहेबांनी जसं जसं शेड्यूल दिलं मग तसं तसं आम्ही त्या दिवशी फॉलो केलं. की असं नाही की ते आज नाही दिलं मग उद्या द्यायचं, असं नाही. आज म्हणजे आजच द्यायचं. साहेब म्हणले प्रत्येक गडाला इंजेक्शन द्यायचं. आम्हाला माहिती नव्हतं इंजेक्शन कसं द्यायचं, हे सुद्धा माहीत नव्हतं. आमच्या पाहुण्यांची बारक्या भावाच्या मेवण्याची केळी त्यांनी सांगितलं, त्याला 1 दिवस बोलावला, त्यांनी देऊन दाखवलं. मग आम्ही प्रत्येक झाडाला, आता जेवढे कमळं बाहेर पडलेत एक पण कमळ असं नाही की त्याला आम्ही इंजेक्शन नाही केलं. 1 4-10 हुकले असतील, प्रत्येक कमळाला इंजेक्शन दिलं. आणि असं
इतकं सिस्टमॅटिक दिलं की असं एक पण कमळ आमचं मध्ये गेलं नाही किंवा एखादी फणी वायाला गेली नाही. साहेबांना ज्या दिवशी मी कमळं मोडली त्याच दिवशी साहेबांना फोन केला की म्हटलं अख्ख्या बागेत आम्ही 345 कमळं मोडलेत. आता अख्ख्या ह्याच्यात फक्त एकच गडाला मध्ये इंजेक्शन झालं होतं. म्हणजे जसं जसं साहेब सांगतील तसं तसं केला. आणि ह्याच्यात म्हणजे साहेबांचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं. नाही तर आम्हाला पण काय त्यातला अनुभव नव्हता, एवढी काय माहिती नव्हती. जसं साहेब सांगतील तसं तसं शेड्यूल फॉलो केलं आणि मग तो रिझल्ट आता आपल्याला समोर दिसतोय कसा आहे तो. असं ठीक आहे. तर असे प्लॉट आपण ज्यावेळी करतो त्यावेळी त्याला नियोजन असतं, त्याला तेवढे आपण एफर्ट्स लावलेलं असतात, त्या शेतकऱ्याचं कष्ट असतं. आता बरेच शेतकरी म्हणतात की आमचं मस्त 5-5, 10-10 एकर क्षेत्र आहे, पण ही 1 किंवा 2 एकर केलं तर नाव असं झालं पाहिजे की पंचकृषी बघायला आली पाहिजे. ह्या शेतकऱ्यांना आज अभिमान काय असेल हो, किंवा नांदेडवरून माझे लोक शेती बघायला आलेत. बरोबर आहे. मग एक ध्यानात ठेवा, आम्ही निमित्त मात्र आहे. मी इथं काय 12 महिने नाही आहे. मी इथं आय थिंक माझी 5वी विजिट असेल. ही 5वी विजिट आहे. मी 5च दिवस आहे, ते पण 1-1 तासच आहे फक्त. पण हा शेतकरी इथं कायमचा आहे, हा प्लॉट इथं कायमचा आहे. आज यांचं पंचक्रोशीत केळीसाठी नाव प्रसिद्ध. यांच्याकडे लोक केळी बघायला येतात की बाबा तुमची केळी कशी आहेत. ठीक आहे. मग आपण पण थोडासा बदल करूया. आपण ज्या गोष्टी चुकतायत त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देऊया.